एप्रिल हा लोकशाहीचा उत्सव बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दुसरा टप्पा पार पडत आहे। त्यानिमित्तानं आज इथं दादुलगावमध्ये फार उत्साहात मतदान पार पडत आहे। सकाळी उन्हाचा पारा, दुपारी उन्हाचा पारा असल्यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात युवकांचं तसेच मोठ्या नागरिकांचं मतदान झालेलं आहे। सध्या नागरिक आता ऊन कमी झाल्यामुळे येत आहे। हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे। मतदानाचा अधिकारच नव्हे तर एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी या उत्सवात सामील झालं पाहिजे आणि आपल्या देशाची लोकशाही बळकट केली पाहिजे। मी मतदान केलं, तुम्ही पण करा। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून हा उत्सव साजरा करूया। जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व मतदारसंघ केंद्रावर शांततेमध्ये आणि उत्साहामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्व ठिकाणी शांतता आहे, कुठलाही अनुचित प्रकार नाही आहे आणि आपण पोलीस विभागातर्फे सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। जिल्ह्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे आणि सकाळपासूनच उन्हाचा पारासुद्धा मोठ्या प्रमाणात तापत आहे। त्यामुळे सकाळी मतदारांमध्ये फार खूप कमी मतदार येत होते, कारण उन्हामुळे लोक घराच्या बाहेर पडत नव्हते। परंतु जसं जसं ऊन कमी होत आहे तसं तसं मतदार आपल्या घरातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी समोर येत आहे। सध्या जळगाव जामोद तालुक्यातील मी आहे दादुलगाव या मतदान केंद्रावर। या मतदार केंद्रावर सुद्धा सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती। उन्हामुळे काही मतदार सकाळी येऊ शकले नाही, परंतु उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर मतदार घरातून मतदान करण्यासाठी समोर येत आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये मतदान सध्या शांततेत सुरू आहे। आधुनिक केसरीसाठी सागर कुमार झेंके, बुलढाणा, जळगाव जामोद।